सक्कड ವೀಕ್ಷಕ ಮೊಗಾನ ಪ್ರೀತಿನ ಸ್ವಾಗತ. ಯೂತ್ ಆಫ್ GSP वर्ल्ड वाइड अंतू तुम्ही आज एक विशेष व्यक्तीला संदर्शन पुढच्यासाठी कला सरस्वती पूरा जन काही हात बिसून अप्पयत काही जलाली तंतू ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ती पटवून धरता म्हणजे एक विचार असा. त्या कला सरस्वती हत्तंतूची शाश्वत जावन बसलारी तंत लगून तांगेल हत्ता लगून येवचे एक कले राष्ट्र अंतरराष्ट्रीय मट्टांतू नाव घेतलारी. तंतूय तांकां भारत सरकारानं पद्मश्री म्हणजे एक प्रशस्ती दिवन पुरस्कृत केलारी आणि त्यांनी आमगेल्या गौड सारस्वत ब्राह्मण समाजाच्या एक व्यक्ती आसलारी. आमकां कितले खूश नवे वय त्यांनी कोणी नाही आमगेले जावन अशे श्री वासदेव कामत माम तांकां आजी कार्यक्रमाक हांव मोगान तुमगेल सगळ्या तर्फेन स्वागत करता. नमस्कार हो कामत. नमस्कार नमस्कार कामत तुम्ही एक खंयची लेवलान तूं आयज दिवसा पावला म्हळ्यार बहुशा ते आमकां आमगे सगळे समाजाक एक अभिमान येता असं एक मस्त खूश जाता असं. कसं म्हळ्यार हे आमगेल GSP लोक पुरा फिल्डांत आमी आसाची म्हूण आमकां एक गोत्त आशिल्लो विचार. तंतूय तुम्ही आर्ट फील्ड म्हणटाना ताका एक विशेष जावन आशिल्ली एक तुमकां एक सूक्ष्मता एक शक्ती देवान कला सरस्वतीन दिवन आसता. तंतूय तुमगेले हें एक इतले वर्सां साधन एक सरकारान त्या एक पळोवन पद्मश्री दिवका म्हण जाल्यार ते आनीकय आमकां खुशी. कसं म्हळ्यार तुमी आमगेल जन म्हणचे तुमकां ह्या प्रशस्ती केन्ना येवका आशिल्ल्या म्हूण मस्तना निंगडान म्हळालें आसा जाल्यार त्या तुमी कितले ओपताक ना गोतना जाल्यार तुमकां आयज दिवसाक ह्या एक प्रशस्ती घेवचे ह्या संदर्भार कितले एक आनंद जाता. खंयच्याय व्यक्तीक ताण केलेल्या कामा बद्दल पुरस्कृत जाता त्या वेळार ताका संतोष जाता दुमत ना. परंतु तरी पद्मश्री जाहीर जातरी एक सर्वसामान्य व्यक्तीक कशी आनंद जाता तशी संतोष म्हाकाय जाल्लो. पूण हो वैयक्तीक संतोशा पशी मनुष्याने जिवनांतू कलेचे जे एक विंगड स्थान आसा. एक्चुअली प्रत्येक मनशाक खंयची ना खंयची कले भितर रुची आसका तशी रुची नासल्यार तो पशु समान अशें आमगेले हांगा संस्कृत वचन आसा. सान दाखोवनूची आर्टा भितर इंट्रस्ट आशिल्लो म्हळ्यार अल्फाबेट्स किंवा आ ई बरोच फुडें हांव भिंगाळ्यान आनी चॉकान वणटिरी जगलेरी चित्र काडूं सुरू केलेलें. दाव्या हातान काम करचें. आय एम लेफ्टी बट आय एम नॉट लेफ्टिस्ट. आनी त्या निमित्तान आन आम्हानी स्फूर्ती दिवन म्हगेल आर्टाक प्रमोट करचे खातीर मस्तूच सपोर्ट केला. सान दाखोवन चडावत आमी पळयताची की कोणाय चित्र काडूंक लागले रे अभ्यास करी आनी की तुवें अभ्यास जाय न्ही बूक वाचिना तूं केन्ना पळयलें चित्र काडता अशें म्हणून आन आमी चेडवांक उलयता ती. पूण म्हगेल्या बाबतींत तशी जाय न्ही. म्हाका चित्र काडता म्हणटरी जाल तितली कितली सपोर्ट दिला तितलो आनी चेडवांक मेळ्ळा की ना म्हाका गोतना. कित्याक म्हळ्यार सान आसतानाय हांव स्कुलां वताना सांजवाळ अन्नान कामां दाखोवन येतरी निंबूच आशिल्लें बरें आजी कसलें चित्र काडलें तूं दाखय म्हाका कळना. तशीच आजी संघ शाखेक गेलालो हांवें म्हणून म्हळ्यार हे दोन विशयान एक चित्रकलेचे संस्कार आनी एक जिवनाचे संस्कार हे दोन विशयान अन्नान सदळ प्रश्न निंबूच आशिल्ले म्हाका. आनी आफ्टर स्कूल स्टडीज शीत हांव JJ स्कूल ऑफ आर्टा भितर एडमिशन घेतलें 72 77 पास आवट जालो. तेव्हा हांव फर्स्ट क्लास फर्स्ट डिस्टिंक्शन गोल्ड मेडल आशिल्लें त्या वेळार. आनी अशी पास जावन मागीर काय 79 दाखोवन म्हाका दिसता 84 हांव हांगा थंय सर्वीस केल्या. पण 84 दाखोवन हांव कंप्लीट फूल टायम आर्टिस्ट एज अ फ्रिलान्स आर्टिस्ट म्हणून काम करता. एक्चुअली आर्ट म्हळ्यार म्हगेल
ब्रेड अँड बटर अशा पुरा पण ब्रेड अँड बटरा खातीर म्हाका आर्ट नाही. कित्याक म्हळ्यार जे उपजिविका म्हणून आसा ते हांव काम करता आसता. पोर्ट्रेट करता, पेंटिंग्स करता, कोणाले कमिशन जॉब असल्यार तेव्हाय हांव करता. पण हें सबड करता आसतना म्हागेल्या मनांत कसलो विचार आसा की ताका प्रदर्शीत करचे खातीर हांव 84 दाखून पैर तारीख प्रति वर्ष किंवा अल्टरनेटिव्ह वर्ष हांव एक्झिबिशन करता म्हागेल्या कामाचें पेंटिंग्स. आनी त्या पेंटिंग एक्झिबिशन हांव केन्नाय सेल म्हणून करना. सेल जाल्यार जावं पूण म्हागेलो उद्देश म्हागेले विचार जे आसात न्हय त्या जनान पळोवपा, आयकुका, ताजो विचार करता म्हणून हांव प्रदर्शन करचें. माय एक्झिबिशन इज ओन्ली फॉर द सेक ऑफ एक्झिबिशन. इट इज नॉट अ शॉप. कळ्ळें. बाकी ब्रेड अँड बटर वर्सभर काम चालू आसता पूण हें सकट करत आसतना जनसामान्या भितरी जनमानसावय संस्कार करची तशी आमी चित्र निर्मिती करता. खंयचे विशयावर उलोवचें जाल्यार 1-1.5 घंटे उपदेश दिवता पण एक चित्र जे उपदेश दिता ಒಂದು ಚಿತ್ರ 1000 ಶಬ್ದಕ್ಕಿಂತಲೂ ಮಿಗಿಲು तशी म्हणटा ते आमगेल्यान तूं. ते त्या निमित्तान हांव तशी काम करता आयलो. आनी हे प्रदर्शन हांव दिल्लींत केला, बेंगलोरांत केला, गोवा केला, मुंबयंत केला आनी कसं मस्त कडेन केला. ललित कला अकादमीचे पुरस्कारय प्राप्त जाला. हे सकळ हाचे ना एक आर्ट फिल्डा भितर एक वासुदेव कामत खंयचे प्रकारचे पेंटिंग करता हाजे एक जनमानसा भितर सगळ्यांकय गुर्त जालें. म्हळ्यार म्हगेलें आर्टिकल म्हगेले वयर हांगा सुदा भितर बरयला एक पण कन्नडान आनी हांगा जे डेक्कन हेराल्ड आनी आसा तातूंय म्हगेलें एक्झिबिशन चित्रकला परिशद आनी हांगा जालेलें तेन्ना ताजे रायटअप आनी आयिल्लो आसा. त्यामुळे सगळ्यांकय गुर्त आसा. आनी आर्ट फिल्डा भितर कसले एक नॉट सेल पर्पज बट टू एक्सप्रेस हिज ओन फिलिंग्स अँड थॉट्स अशी एक्झिबिशन कशें आसा की ते सकळ जनमानसा भितर बिंबीत जावन रावता. सर म्हाका एक निमगोचें म्हळ्यार आत्ता टायमांतू एक पोतू पेंटिंग की ड्रॉइंग करता म्हळ्यार जिवना कसा करताची म्हणून निमगिताची म्हळ्यार इंजिनियर डॉक्टर जाल्यार मात्र ना आतां CA तशें आसतना तुमगेल्या टायमार कशें आशिल्लें सर तेन्ना म्हळ्यार आ नंबर त्या धैर्य ना तुमकां एक प्रोत्साहन दिल्लें म्हळ्यार तुमी बरोच पडे तुमी ड्रॉइंग करता आशिल्लें त्या एटमॉस्फियर कशें आशिल्लें आयची कंपेर करतना एक 45 इयर्स फुडें कशें आशिल्लें सर? एक्चुअली जिवनांत जे समाधान मेळटा न्हय तें भार इम्पॉर्टंट आसा. तृप्ती आनी समाधान ताका बॉर्डर ना. कळ्ळें. पूण समाधान एज अ बॉर्डर तुमी यूज करूं जाता. म्हळ्यार आत्तां कितलें आसा की तातूंत भितर हांव ओके हाज्या भशेन चांग आयल्यार ओके ह्या नातल्यार ओके हें समाधान आसता. पूण आनंद म्हळ्ळें तरी ताका बाउंड्री ना. आनीक जावका आनीक जावका आनीक जावका जाता. तशी आमी आर्टा भितर करनाची. आमकां आनंद मेळटरी हें चित्र आनी कितले जाणांक आनंद दितले ताजो विचार आमच्या मना भितर येता. आनी आतां जाल्ला कसलो गो तसो की राजकारण आनी अर्थकारण ह्या सकड फिल्डां भितर गेलेलें आसा. आनी ताजे निमित्तान त्या फिल्डाचे जे ओरिजिनल महत्व आसना तें उण जाता गेला. म्हळ्यार एक म्हगेलो अनुभव सांगता. काही वर्ष मस्त वर्ष जालें एक वाळडिकेक हांव कडेन आयला. हांव वाळडिके आयले तेन्ना गुर्त जाता न्हय तशें एक बुजुर्ग बायल मनशान म्हाका म्हणलें तूं कोण रे? हांव म्हळ्यार हांव अमकें अमकें. अच्छा खंय आसूचें? म्हळ्यार मुंबय आसूचें. अच्छा मागीर केन्ना आयलो? काल आयलो. अच्छा बसार की? नाही बसार नाही हांव. अच्छा ट्रेनार आयलो बाय? ना ना ट्रेनार नाही. काराळ हांवें विमानार आयलो. वय वय. अच्छा कसलो करता? म्हळ्यार इतलो वेळ तीन उलयतना अशी स्टेप बाय स्टेप निघला. विमानार येतरी दोळे व्हड करून अच्छा कसलो करता? पेंटिंग करता. अच्छा अच्छा पेंटिंग करता. तेदळ भितर म्हगेलो मामा आयलो. मामान म्हळ्यार अरे तुका तो बोर्ड मेळटा डिश तो आशा आतां 2 मिनट बसल्यार तुगेलें चित्र सोडवा येता. वय
कळना अशें न्हय रे हे माना राहील की हाजे खातीर कसल करता म्हणून सांगा न्ही म्हाका ताणांनी म्हळ्यार चित्र काडटल्याक किंवा आर्ट सायड वतल्याक खंयचे कले तर्फेच्यान वतल्याक पोट्टा खातीर कसल करता की ना हाजी चिंत चड आणि त्या निमित्तान कसं झाला खंयचे चेडू जन्मा येवचे फुडें हाका डॉक्टर करचो की वकील करचो हागे हॉस्पिटल करचे की इंजिनियर करचे की पॅथॉलॉजिस्ट म्हळ्यार स्कोप खंयचे आसा म्हणून तागेल इंट्रस्ट कसलो आसा तागेल ओरिजीन कसलो आसा तागेल भावना कसलो आसा हाजी पशी इम्पॉर्टंट आमगेल पिढीन तूं कसल करता आयलें ती डॉक्टर जायता आयलें ती आमगेल पिढीन तूं कसल करता आयलें आमगेल हॉटेल चलयता हाचो विचार करतात शिवाय आणि ताजे निमित्तान कसं जाता की रियल स्कोप कसो आसता ताका प्रोत्साहन मेळना सर तुम्ही जे स्कूल ऑफ आर्ट्स हांगासर वतना तेन्ना तुमकां एक ड्रीम म्हळ्यार त्या टायमार तुमगेली एज सान आसता तुमकां एक अल्टिमेट कसलो गोल म्हण कसलो फिक्स केला की सर म्हळ्यार तुमकां मस्त आत्ता पळयतना आमी तुमगेले बरें जावका म्हळ्यार आर्टिस्ट जावका ना त्या क्षेत्रांत लायक करता म्हण दिसता पुरो तुमकां तेन्ना एक 40-50 वर्स पयलीं तुमगेली मेंटॅलिटी कशी आशिल्ली सर नाही स्कुला SSC त्या वेळार 11th SSC आशिल्लें आमगेलें SSC जातकीर जे स्कूल ऑफ आर्टाक वचचें अशें म्हगेल्या गुरून सांगेल म्हाका आर्टांचो म्हाका जो शिकयतालो गुरू आनी तशी निश्चित जालेलें आनी आमानूय विचार केलेलो म्हाका आर्टां भितर मुखार सरचें म्हणून काही जाणांक म्हणचें आशिल्लें की तूं पेंटींग किंवा फायन आर्टा वचे बदला कमर्शियल वच म्हळ्यार कमर्शियल भितर भरपूर काम आनी मेळटा दुड्ड कमोवचें जाता म्हणून पूण म्हाका गुरून सांगिल्लें की कमर्शियल आर्टा पशी तूं फायन आर्टाक वच फायन आर्टा भितर रियल आर्ट तुगेलो प्रॉस्परस जाता म्हणून आनी त्या प्रमाणे हांव चमकलेलो काही काळ सर्वीस केल्ली हांव सर्वीस पण सर्वीस सोडतरी हांव इंडिविज्युअल एग्जिबिशन आनी काम करूं सुरू केलें पण काम करतना कमर्शियल काम कसं करता सवय काम एक पटी येवच्या लागले वय की ते तुमकां गुपसन घालता मागीर इतलेंच की मागीर कसलें करूंक वेळ मेळना दुड्ड कमोवचे खातीरच काम करता रावता ती पण हांव म्हगेल्या आयुश्यांत ठरयलेलें की प्रति वर्ष किंवा अल्टरनेट इयर हांव एग्जिबिशन खंडीत करता अँड दॅट एग्जिबिशन वील बी नॉट फॉर द सेक ऑफ अर्निंग मनी जस्ट टू शो वॉट आय कॅन डू वॉट आय एम थिंकींग अशें विचारार हांव काम करूं सुरू केलें आनी ताजे निमित्तान हें बॅलन्स करता आयलें म्हाका म्हळ्यार एज अ ब्रेड एंड बटर आर्टान तुला पुरुषार्थ तो आमकां कसो येता की तांचो पुरुषार्थ जावन आमगेले बायल चेडवाले आमगेले घरकडचेले आयुश्य जिवन चलोवचें जातालें तितली हें जावका तर ती सायडय हांव गट्टी दवरलेली पण तितलें कोण जिवनाची उपलब्धी न्हय ताज्या पशी आमगेलें कॉन्ट्रिब्युशन कसो जाता तेंवूय म्हत्वाचें आसा हिस्ट्रीन तूं नोटींग जातना तें कॉन्ट्रिब्युशनाचें जाता अचिवमेंटाचें न्हय अचिवमेंट इज नथींग बट युअर बायोडाटा कळ्ळां पण कॉन्ट्रिब्युशन वील बी द नेक्स्ट वीच इज न्यू थिंग करेक्ट पण सोसायटीक आमी कांय पण दिवं का आमगेल्या वर्का निमित्त वय वय आनी तो विचार करूनचे म्हळ्यार हांव एग्जिबिशना भितर मर्यादा पुरुषोत्तम म्हणून रामाल जिवनार पेंटींग केली ती मागीर कृष्णाल केला बुद्धाल केला तशीच आमगेले भारतांत कितली संत जालेत की संत परंपरेचे जशे ज्ञानेश्वराल पेंटींग आसा अशी संताल पेंटिंगाल केला हांव मागीर आनी काही उपनिशदा वयर केले कालिदासा रूप म्हणून मेघदूत आनी अभिज्ञान शाकुंतल ताजे वयर हांव पेंटींग केलें हें सक्कड करता आसतना तातूंतल्यान कसलें पूण एक संदेश ज्ञानांक संस्कार रुपान वतलो हाच हांव विचार केला सर तुम्ही पेंट करतना ते म्हणटाचे बुद्धाल तुम्ही सोडोवचे सुरू केले सगळे जिवनचरित सोडयताचे हाका पर मस्त स्टडी करपाक जाता सर तुम्ही ते कितले टायम एक असल पुरा पौराणिकाक ना आमगे चरित्र एक दवरताचे ते इम्प्लिमेंट स्टडी इज ऑलवेज नेसेसरी इट इज इम्पॉर्टंट थिंग समर्थ रामदास स्वामीन मराठीन तुका दासबोधान सांगला की अभ्यासोनी प्रकटावे अभ्यास कोण प्रकट जावका कसलेय अभ्यास ना आनी तोंडायल उलयता आसा तोंडायल करता आसा तशें न्हय ताची फूड स्टडी जावका रामायण वाल्मिकी रामायण तुळशी रामचरित मानस ह्या वाजी तरी हांव रामायणा वर पेंटींग केलें
तशीच बुद्धाली संपूर्ण जीवनचरित्र अभ्यास करून तांगेल मेडिटेशन करून ताजे मागीर हांव बुद्धा वेळ पेंटींग केलें. महाभारत आनी भागवत हांव तूं रेफरन्स कस कसलो आसा की ताज्या आधारार हांव कृष्णाल पेंटींग केलें. मेघदूत वाजिलें हांव. उपनिशद सुरू करतना 4 उपनिशद वाजून ताजे वयर उपनिशदा वयर पेंटींग केलें. कोण की सांगिल्लें कदनकी आयकलें खंयचे की अंदाजार करचे बिकॉज अप टू द completion of the painting when we put signature ते पेंटींग मेगेलें पण मागीर ते समाजाल जाता आनी ईच एंड एवरी पेंटींग इज हॅविंग बिग लायफ स्पॅन मोर दॅन आर्टिस्ट. मगर हांव नातील तेन्नाय त्या पेंटिंगान तागेलो हेतू कसलो आसा की तो प्रकट करता अशी विचार कोण करता जाल्यार तातूंत मिस्टेक जाल तितले उणें करून ते पेंटींग करता अशें म्हागेलो विचार आसा. आनी म्हणूची आज इतली वर्सां मागीर रवी वर्मान पेंटींग एप्रिशिएट करतात. रवी वर्मा केन्ना कितें जावन गेला 19th century अर्ली 19th century किंवा लेट 19th century पण ताजी मागीर 500-600 वर्सां फुडें मायकलएंजेलो मागीर लिओनार्डो दा विंची तांगेल स्कल्पचर आसा ती तांगेल पेंटींग मोनालिसा पेंटींग कितले वर्स जाले पूण आतांय ते पेंटींग सांगता अशें कसलें म्हणून अशी आर्ट इफेक्ट खंयचे आसत की आमी कसलो पेंटींग करता की आमी कसलो बरयता की आमी कसलो पोयम करता ती ते इतिहासाचें पान जाता. इट्स अ पेज ऑफ हिस्ट्री. आणि कितले शेतमान नंतर कोणी ते पळयतना तुमगेलें नांव उडगास म्हणून ताका कॉन्ट्रिब्युशन म्हणजे ताजे हांव खंयचे पेंटींग कॉपी करचें ना. हांव कॉलेजांत आपूण खंयचे पेंटिंगाची कॉपी केलेलें ना. हांव म्हगेल्या विचारार काम करचें. आतां फॉर एग्जाम्पल सांगचें जाल्यार राम आनी भरत चित्रकुटां भितर मेळटा ती चडावत आमी कसलो पळयला ते भरतान पादुकी घेवची किंवा राम आनी भरतान गळा भेट केल्ली आलिंगनाचे. पण हांव भरत पेट करतना विंगड केलें. भरत म्हणटा असं म्हाज्यान जायना हें तूंच पळय म्हणून. राम म्हणटा तूंच पळोवका अन्नाली इच्छा आसा म्हणून. दोगांय मैं नाही तू ही बन राजा. हें जें आसना हें आमी कोणी पेंटींग करायनी आशिल्लें. हांव ते विंगड प्रकार पेंटींग केलें. भरत भेटीच पेंटींग वस्तुजान केला पूण भरत भेट रामाली 14 वर्ष मागीर नंदीग्रामा जालेली ती कोणा येदोळटार करनी. हांव ती पेंटींग दाखयलें की तो पुष्पक विमानांत आपूण देंवतास आनी भरतान आमगेले उत्तरीय आसना ताका पांया मुळा घाला कळ्ळें. म्हणजे हे संस्कार दिता ती पेंटिंग्स. नाजाल्यार येदोळटार कसलो केलेले की येदोळटार कसलो पळयलें की तें वापस करचें कांय अर्थ ना. आमी आमगेल्या आयुश्याचो कोण की केलेले आमी वापस तेंच करून कसला वेळ आयुश्याच फुकट घालवता ताचे पशी तांतूं कसलो आनी जाला की तेवूय म्हत्वाचें आसा. ताका तुमी तितले स्टडी करता ते स्टडी करता जाता आनी हें स्टडी करून काम करता पळय तें चित्र ज्यान बरोबर विचारां भितर दवरता ती मनां भितर दवरता ती. सर तुम्ही भारत राष्ट्रपती जावन आशिल्ल्या प्रतिभा पाटील तांगेले एक सोडयला म्हणून बाळासाहेब ठाकरे तांगेले सोडयला म्हणून जाल्ला. म्हळ्यार म्हाका खंयची एक पर्सनॅलिटी लायक दिसता की हांव रिक्वेस्ट करता आनी चडावत हे पॉलिटिकल लिडर्स जाले अशी पोर्ट्रेट नाही तांकां येदूर बयस्कारान पोर्ट्रेट करता नाही म्हाका मेजवर तांकां भरपूर प्रीती आशिल्ली. हांव शिवसेनेचो बीजेपीची म्हणून किंवा केन्नाय मेरेन पण ही इज ऑल्सो आर्टिस्ट. ही वॉज ऑल्सो आर्टिस्ट कार्टुनिस्ट आशिल्लो. त्यामुळे म्हगेल्या आर्टा वयर ताका इतली प्रीती आशिल्ली की अखेर तारीख प्रती 27 एप्रिलाक तागेलो फोन येवचो आशिल्लो हॅपी बर्थडे म्हणून म्हाका आशिर्वादा खातीर. म्हणजे इतली त्या आर्टा वयर किंवा आर्टिस्टा वयर ताका मोग आशिल्लो. आनी त्यांनी तांगेल पोर्ट्रेट करता आसतना मागीर सांगलें की म्हाका एक पटी तूं पोर्ट्रेट करताना पळोवचें आसा म्हणून बाबासाहेब पुरंदरे राजा शिवछत्रपती चरित्र बरयलो शाहीर आशिल्लो ताका येदूर बसकारान हांव पोर्ट्रेट तांगेल घरकड केला आनी म्हापशी बाळासाहेब ठाकरे प्रॉम्प्टिंग करत आसा. आतां हाजे दोळ्यार काम करता आसा आतां हातार काम करता आसा अशें. तर हें जी प्रीती आसता आनी ह्या पॉलिटिकल लिडराले पोर्ट्रेट करत आसतना हांव तांकां स्टील करना हाल नाका अशी पळय तशी पळय हांव उलयता काम करचें. त्याच निमित्तान कसं जाता आर्ट आणि आर्टिस्ट हाजी बाबतींत ओके आर्ट फील्ड हाजी बाबतींत आमगेले डिमांड कसले आसा आमगेले इच्छे कसले आसा सद्या वस्तुस्थिती कसली आसा हें तांगेलें उलोवचें जाता.
राष्ट्रपती पोर्ट्रेट करताना हांव तांगेले वटू उलयता काम केला. नुता बैस हल्ला पिक्चर पळयताची तशें हांव करना, बिकॉज तांगेल रियल पर्सनॅलिटी आसना ती पोर्ट्रेटा भितर येवका. कोणाय फुडें म्हाका कोणाक म्हणटा तुमगे पोर्ट्रेट करता म्हणून आसा, करता करी करी तो अशी अशी केस करता, मागीर पावडर लायता, पर्सनॅलिटी गेली. हांव कशें आसा की तशीच पोर्ट्रेट करचें. म्हणजे तुमी तें कॉन्सन्ट्रेशन प्लस ते कम्युनिकेशन सकट कशी मॅनेज करता? ते जाता, इतली वर्ष काम करता आसा त्या ते इट्स इजी थिंग टू अस. आनी त्या प्रकार हांव उलयता काम करचें. कारण आमगेल कसलो पोर्ट्रेट तयार जाता पळय, आफ्टर कंप्लिटींग दॅट पोर्ट्रेट कॉन्ट्रिब्युशन इज नॉट ओनली फ्रॉम माय सायड टुवर्ड्स द मॉडेल ऑल्सो. तांणी तितले वेळ आमगेलो वटू जे सहकार्य केले, संवाद केलो, ताजे निमित्तान ते पोर्ट्रेट जाले. कॅमेरान फोटो काडटा पळय त्या वेळी ते एक फ्रिक्शन ऑफ सेकंड, पूण हांव 1.5 घंटा तुमगेला उलयता करता पळय त्या 1.5 घंट्याचे पुराय पर्सनॅलिटी त्या पोर्ट्रेटा भितर आयिल्ली आसता. सर तुमकां अयोध्येन तुवें ते राम टेम्पलाचे पेंटिंग्स करचे? नाही, पेंटिंग नाही, ड्रॉइंग करता आसा हांव. म्हळ्यार अयोध्या मंदिराचे प्लिंथ आसना, प्लिंथ म्हळ्यार बेस, त्या प्लिंथा वयरी जवळ जवळ 1000 फीट लॉंग प्लिंथ आसती. ताजे वयरी वाल्मिकी रामायण कंप्लीट येता 85 सब्जेक्ट्स. ताजें हांव ड्रॉइंग करता. आनी ते ड्रॉइंग करता मागीर ते मातयेंत तयार जाता. मातयेंत एप्रूव जातरी मागीर ते फातरांत कितीता ती, आनी फातरांत ते किती तरी मागीर ते अयोध्ये येवन ते लायता ते. आतां हे लॉंग प्रोसेस आसा, काम चलता आसा. आनी ते ड्रॉइंग हांव हांगा करता किंवा मुंबयंत करता. मागीर ते क्लेन तूं काम जयपुरांत जाता आसा, दिल्लींत जाता आसा, नाशिका जाता आसा, मुंबयंतूय जाता आसा. थंय वचून ते मागीर करेक्शन कसो जाय की त्या करता ते एप्रूव करता. मागीर ताजी FRP जाता. FRP जाता ते फातरांत किती ते वता. ते मागीर काम जयपूर, दिल्ली आनी भुवनेश्वर अशें 3 कडेन जाता आसा. मग थंय वचून ते एप्रूव करचे. ते एप्रूव जाता मागीर ते अयोध्ये वता. अशी ती लॉंग प्रोसेस आसा. पूण हे फस्ट टायम रामायणाचे वाल्मिकी रामायणार आधार करून 85 एपिसोड्स ऑफ रामाज लायफ ते तांतू भितर येता. एक व्हेरी बिग स्पॅन वर्क हे. आनी खुश जाता सर त्या एका खुश हे पळय, एक फावटी कॅनवासार बसलो की खुशी आसता. ते चॅलेंज आहे तितले आसता. खंयचें काम आतां आदिशंकराचार्याले हांगा ओंकारेश्वर उज्जैनी लागीं 108 फूट मुर्ती राबिल्ली ना, भगवान रामपुरे म्हणून शिल्पकारान केलो. ताजे ड्रॉइंग हांव केलेलें, ताजी पेंटिंग हांव केलेलें. आनी ताजी ओरिजिनल मुर्ती तर म्हगेल्या घरांतूची रामपुरेन केलेली. म्हळ्यार आमी दोगांनी मेळून ताजेर विचार करून ती मुर्ती तयार जाली. आनी मागीर ते चायना दाखोवन ती 108 फूट एनलार्जमेंट करून हांगा बसकार आयल्या. आतां त्या आदिशंकराचार्याले संपूर्ण जिवनचरित्र 50 पेंटिंग्स करता आसा. येदोळ तारखे 5-7 पेंटिंग जाली. तर हें काम चालू आसा. पूण हांव हाजे खातीर शंकराचार्याल पेंटिंग करचें म्हणटरी हांव कालडी गेल्लो. कालडीची एकंदरीत एटमॉस्फियर कशी आसा, ती न्हंय कशी आसा, तांची पोरणी घर कशें आसा हाचो सगळो अभ्यास केलो. आनी ताजे मागीर हांव पेंटींग करता. नंतर तांगेल त्या वेळार 5th सेंच्युरीन तूं वेशभूषा कशी आशिल्ली, शेंडी कशी दवरची आशिल्ली, कसले न्हेसता आशिल्ले ते, बायल मनशाले कापडे कशे आशिल्ले, हे सकळ हाजे अभ्यास करून मागीर पेंटींग करचें. पेंटींग ते केला मात्र तितले लायक येता नाही. आनी कसलो जाता तसो की हे जे प्रॉपर्टीज आसना, हे प्रॉपर्टी आमी दोगांले फोटो काडटा कळटा की हे आधुनीक फोटोग्राफ आसा किंवा आधुनीक सब्जेक्ट आसा. पूण तुमी आनी हांव बसल्या ती, पूण 200 वर्ष फुडें बसला म्हणटरी हे प्रॉपर्टीज चेंज जातात पुराय. तांतू अशी कपाटां येवच्या पुरो, आमचे टेबल विंगड येवच्या पुरो, त्या वेळार वस्तू आयदनां विंगड. म्हळ्यार ह्युमन एक्शन सेम राबता, पूण ती प्रॉपर्टीज आसना ते तुमकां त्या काळांत व्हरता. त्यामुळे त्या वेळार ड्रेस कशे आशिल्ले, कापड कशें आशिल्ले, खंयचे चुकून आतां घड्या काळान दाखयली ना. त्यामुळे हाजो सकट विचार करून
म्हळ्यार हिस्टॉरिकल पेंटींग करचे वेळार तांचो मस्त अभ्यास करपा लागता. मराठी शिवाजी महाराज आनी तांगेल मावळे जे आशिल्ले तांगेल शस्त्र विंगड आसता ती. पंजाब तांगेल तलवार विंगड आसा. आसाम तांगेल तलवार विंगड आसा. मुघल तलवार विंगड आसा. फ्रेंच आनी ब्रिटीश आशिल्ले ती तांगेल तलवार विंगड आसा. खाली एक खडग हातान दाखयलें की जालें शिवाजी अशें न्ही. ताची तो स्टडी करपा लागता की त्या वेळार आंगोल खंयची घालता आशिल्ले ते. त्या वेळार कडक इस्त्री ना आशिल्ली म्हणून जे रेशीम वस्त्र आनी सकट आशिल्ले ताची एम्ब्रॉयडरी कशी आशिल्ली हे सकट हांव खंयचे भायल गांवांक वतरी थंयची म्युजियम पळयता. म्युजियम वचून खाली पेंटींग पळयना. म्युजियमा वतर तांचे पॉट्स की तांची आयदन की मागीर तांचे वस्तू की कर्टन्स की हे सकट पळयता. ताचे सकट बरयलेले डिटेल तर हांव पळयता. हे सकट इत्या पळोवचें आसता की आमकां हिस्टॉरिकल पेंटींग करतना कशी सकट करता हाचो विचार येता. तर ह्या स्टडी जो आसता हा भारी इम्पॉर्टंट आसता. आत्ताची टायमार अशी स्टडी करून काम करतले उणी जाता गेले ती. सर आनीक तुमी तावळ स्टार्टिंगान तूं म्हणलें कसं म्हळ्यार तुमगे ल्हान निमित्त आशिल्लो आज कसं ड्रॉइंग केलें ना सांगा कसं काम केलें म्हणून तुमी तई लागून तुमी ऑल इंडिया प्रेसिडेंट जाता संस्कार भारतीचे. सो इट्स अ लॉंग जर्नी आनी एक तुमगे ल्हान ना काय मस्त खुश जावन अशा पुरो आशिर्वाद दिता असं म्हणून ते कशें तुमकां कशें नाही सान दाखवून संघा संस्कार जालोलो. हांव संघा वता आशिल्लो त्यामुळे हांव सान दाखवून संघा वता. मागीर संघाचे द्वितीय वर्ष ओटीसी कॅम्प जाल्लो मेळ्ळें आनी कितलेकी काळ हांव शाख चलयता आशिल्लो. पण म्हगेली एक इच्छा आशिल्ली की ह्याच विचाराचें काम करता पूण आर्टाचें काम करता म्हणून इच्छा आशिल्ली. त्या वेळार संस्कार भारती जॉयन केलें. संस्कार भारती जॉयन करतरी उपाध्यक्ष आनी जावन मागीर 12 वर्स हांव थंय एज अ अखिल भारतीय अध्यक्ष म्हणून राबलो. आतां सोडलें हांव त्या म्हळ्यार म्हाका तो 12 वर्स म्हळ्यार मस्त जालें आनी दुसऱ्यांनी करता म्हणून हांव म्हणलें म्हाका आतां आपण फ्री करायचें म्हणून. मागीर आपण हांव फ्री जाल्लो. पण तरी एकपटी कसं करता संघांत आसून संस्कार भारती संघ एंट्री मात आसा एक्झिट ना. हांवें आनी काय संस्कार भारतीचें आसा. संस्कार भारतीचें कार्य अशें आसा की कलेच्या आर्टाच्या माध्यमांतल्यान जनमानसारी संस्कार करचो. आर्ट इज नॉट ओन्ली फॉर द एंटरटेनमेंट. खंयच्या आर्टा भितर मूलतः सौंदर्य आसा मूलतः मनोरंजन आसा. पण आर्ट इज नॉट ओन्ली फॉर मनोरंजन आणि सौंदर्य. मनोरंजन आणि सौंदर्य हे आर्टाचो गुण आसा. पण ताजे वटू तुम्ही खंयचे विचार प्रदर्शित करता की ते फार संस्कार करतले आसता. आणि ते आर्ट माध्यमांतून म्हणून संस्कार भारतीची स्थापना 1981 जाली. तेदान दाखवून संस्कार भारती कार्यरत ऑल इंडिया लेवल. मग तातूंत म्युजीक आसा स्कल्पचर आसा डान्स आसा लिटरेचर आसा सकट आसा तांचो. आनी तो विज्युअल आर्ट जे आसा ताजे काही कार्यक्रम जाता आसता. आनी कलाकारांना वट्टू येवका. कला साधना म्हळ्यार एक तपश्चर्या तपश्चर्या आणि साधना एकांतात करतात. एकल्यानं करची आसता. पूण साधना एकांत आणि एकल्याने केल्ली ताजी उद्यापन मात्र सकाळ आपण करचें आसता. घर बांदिता ते घरा पूज करता ती घरा पूज देवा आरती केली येवन राबयत ना आमी सकाळांकय आपयतात इथे आपयतात की हे जे आमी आतां वातावरण अनुभव करता ताजो तुमी आशिर्वाद दिवका तुमी हाजो आनंद घेवका. ही जी कल्पना आसना ही मनोभूमिका हे भारतांतूच आसा. फॉरेना तर तुमकां अशें दिसना तें. त्या म्हळ्यार आमगेल्यान तूं प्रत्येक जन्म जायत दाखवून जिवनांत तारी प्रत्येक स्टेपारी कसल ना कसं सेलिब्रेशन आसा. आनी अलोन सेलिब्रेशन कोणालें ना आपलें सगळ्यांनी वट्टी येवन करा. सहवीर्यम करवावहे तेजस्विनावधीवस्तु मा विद्विषावहे. म्हळ्यार एक वट्टू येतरी तुमगेलो आनी मेगेलो हांत भितर मतपरिवर्तन किंवा मत द्विधा मनस्थिती आसच्या नज हे आमगेल्यान तो मुख्य शांती मंत्र आसा उपनिषदांत. तर ही जी भूमिका आसना तशीच आर्ट पेंटींग करतना म्हाका एक संतोष जालो काम जाल्लें ना. पण तो संतोष आनी खंय बाकीच्या मेळका जाल्यार ते पेंटींग खंय पुणी डिस्प्ले जावका सगळ्यांनी ते पळोवका ताजे वटू तांगेलो संवाद जावका. ते म्हळ्यार
आर्टिस्ट, आर्टवर्क अँड द स्पेक्टेटर्स किंवा रसिक हे जे असणं हे 3 स्टेपां भितरी आर्ट असता. आप भले तानसेन ना बने लेकिन कानसेन जरूर बने म्हणतात ना तशें. म्हळ्यार तुमकां इंटरेस्ट आसता भर्तृहरीन सांगतना किंवा आनी कोणाय सांगतना ते जे सांगतात ना की कले भितर रुची आसची एक चांगलो गुण, मनुष्य गुण आसा. खंयचेय कले भितर रुची नासल्यार तो पशुगुण आसा. सर आनी कसं म्हळ्यार लास्ट 50 years पळयतना तुमकां खंयचे मेमोरेबल उडगास खंयचे केन्ना विसरना आशिल्ले त्या सिच्युएशनाक एक तसो खंयचे आसलो सर? नाही ॲक्च्युली एक पेंटींग जाता दुसरी पेंटींग, दुसरी पेंटींग जाता तिसरी पेंटींग आणि प्रतिपंत ताका कसल ना कशेंपणी एक विचार येता आनी सॅटिस्फॅक्शन मेळटा. पूण खंयचेय पेंटींग सम जायनातले रे हांव पिन्नून उडयना, हांव ते बगलेन काण दवरना, हांव ताका रिपेर करचो प्रयत्न करता. कित्याक म्हळ्यार म्हागेल्या गुरून सांगिल्लें पेंटींग सम जायनातल्या री ती चूक ही कोणाली तुगेली न्हय, तुगेली चूक ही तुजी सुदार चुका, दुसरी कोणाय सुदारसूच न्हय. आनी चूक जाली म्हणून बगलेन दवरल्यार तो एक अभ्यास जाता. समजायनी बगलेन दवरलें, समजायनी पिन्नून काडलें, तें रिपेर करचें तुमकां जावका. हें सांगिल्लें ना केन्ना केन्ना जिवनांत अशे प्रसंग आयलेत पळय की आतां हे कशी करची म्हणून कळना, कसो जाता म्हणून वतना. त्या वेळार जे आमी प्रयत्न करून यश प्राप्त करतात किंवा समाधान प्राप्त करतात पळय तें मेमोरेबल जाता. आपापी चंद जाल्लें सगळ्यांनी वगळशिल्लें ओके, पूण सम जायनाच आशिल्लें, चॅलेंजींग आशिल्लें आनी तें तुमकां सुरेख सॅटिस्फॅक्शन दिता पळय तें मेमोरेबल जाता. खंयचे काय जालें की सर असायनमेंट हें म्हाका जत्त वेळ ना डावट येवन मागीर त्या बारीक लायक नांव घेवन मस्त खूश जावन तसो हांव पेंटींग किंवा खंयचेय आर्टवर्क करतना मना भितर सुरेख एक आयडिया येता आनी ती आयडिया मूर्त रुपार साकार जाता आसतना ताजें एक रूप घेता. तें मना भितर आशिल्ली तशी जाता गेल्यार लायक जाता. पूण मना भितर आनीक खंडीत कसलेंय कळना कसलें जावका कशें करता त्या वेळार पळय ते एक ताका आमी प्रसव वेदना म्हणटा ती. चलो जात की चली जाता, चलो जात की चली जाता. ते हें समजत की ना, समजत की ना, कसलें जाता, भारी चंद जाता की नॉर्मल जाता की कशें अशी हे जे विचार येता पळय तशीच प्रकार विचार पेंटींग करतना येता आसता आनी ते पूर्ण जातरी एक सॅटिस्फॅक्शन येता आनी ताका आमी ती वेदना आसता पळय म्हणून प्रत्येक वेदनेंतल्यान आर्टाचे एक हायेस्ट कसलेपणी जन्म घेता. क्रौंच वध पळयतरी वाल्मिकीक काव्यस्फूर्ती जाता प्रथम आनी मागीर ताणें रामायण बरयलें त्या छंदोबद्दक काव्यांत म्हणून ताका आदी कवी म्हणटा ती. पण ती वेदना ताणें अनुभवली आनी सुरेख शापवाणी तोंडान तुल्यान आनी त्या शापवाणींतल्यान एक आर्ट महाकाव्य जन्म आयलें. तर अशी हें जें आसता तें सॅटिस्फॅक्शन भारी लायक आसता. ताका संतोष दुख्ख हांव तूं अशी डिवायड करून जायना. तें इट इज अ एक्सपिरियन्स आनी तो समाधान मेळटा तें ते फार. म्हणून हांव चडावत संतोष पशी समाधान वर्ड मेळटा की समाधान जावका. समाधान हें हांव तूं ध्यान सम्यक आसचें. सर तुमकां संस्कृतांत लायक होल्ड असं म्हणून आमी आयकलां तें तुमकां यूज जालें म्हणटा तुमगेल्या आर्टान. म्हाका संस्कृत शिकची भारी आवड आशिल्ली. आतांय हांव संस्कृताची ट्रान्सलेटेड कसले आसल्या उपनिशद की भगवद्गीत की भागवत सगळं वाजिता हांव. पूण संस्कृत कांय कळना अशें ना. संस्कृत कोणाय श्लोक सांगल्यार म्हाका फुडले अर्थ कळटा ताजो. एकदम वैदीक संस्कृत म्हाका तितलें कळना पूण जे पाणिनी संस्कृत आसा तें म्हाका कळटा. तर तो अभ्यास आशिल्ला ना आनी आमगे संस्कृती भितर आर्टा बद्दल खंयचे खंय बरयलां पळय ताचो हांव अभ्यास करता आसता. विष्णू धर्मोत्तरम म्हणून जो ग्रंथ आसा तांत भितर चित्रसूत्र म्हणून आसा आनी त्या चित्रसुत्रां भितर चित्र कशी कोरका कशी आसका हाजे सगळें वर्णन केलेलें आसा. ज्यांक गोतना हें तो अभ्यास कोरका आमगेर तो जाला कसलो वता सूर्य दाखोवन स्कोप खंयचे आसा खंयची पॅकेज मेळटा हाजो विचार करता ती. आनी ताजे निमित्तान ज्या आर्ट तुमकां एक विशिश्ट लेवलार व्हरून सोडता पळय ताजो अनुभव येना.
वयर 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 सर्वीस करून खंय तर वचयता, रिटायर जावतरी, रिटायर जातरी पेन्शन, आनी मग पेन्शन जातरी तातूंत इन्क्रिमेंट केन्ना मेळटा म्हणून ताची वाट पळोवची. जिवनांत केल्लें कसलें काय ना काय ना. म्हणूची आमगेल्यान तूं ब्रह्मचारी आश्रम आसा, गृहस्थ आश्रम आसा, तातूंत वानप्रस्थ आश्रम, संन्यास आश्रम आसा. हे जे वानप्रस्थ आनी संन्यास आसा पळय, म्हळ्यार खाली आतां पळोवया म्हणजे वना भितर वचून बसूं न्हय आनी भगवी कपणी घालून संन्यासी घेवच न्हय, पण ती मनस्थिती तुमी दवरल्या ती मनस्थिती येवका जाल्यार त्या प्रायरी तुमी तशी विचार करता. म्हणून आतां खंयचेपणी कसलेंपणी चित्र करची मनांतूय येना. म्हाका अशी विचार येता की समाजा खातीर कसलें फुडें करता, समाजाक कसलें सांगची तशें. आतां एग्जिबिशन करतरी आमगेलें एग्जिबिशन 7 दिसां खातीर आसता. 7 दीस भितर एग्जिबिशन जावन वता. ते 7 दिसान कितली जाणांनी पळयलें की तांणी पळयलें, बाकीच्यांक कसलें. म्हणून हांव आतां कसलें करता, खंयचें एग्जिबिशन जालें की ताजी पुराय स्लायड्स PPT प्रेजेंटेशन करता आनी 1.5-2 घंटे हांव सगळें प्रत्येक पेंटींग एक्सप्लेन करता जाणांक. ज्यान कोणाक पळयलें एग्जिबिशन तांकां PPT दाखोवन हांव त्या एग्जिबिशनाक जरूर हाडटा. मॉडर्न टेक्नॉलॉजी यूज करून तुम्ही जनाक पावता. रामायणाचे मर्यादा पुरुषोत्तमाचे येदोळताराम 15 की 16 कार्यक्रम केले. ते हिंदीन केला, आमचे गेलेन केला, मराठीन केला, कोंकणीन म्हळ्यार त्या आमचे गेल्यान केला. हे तिनूय भाशेन हांव केलेलें आसा. आनी इतलें न्हय, आसामांत केला, मणिपुरांत केला, दिल्लींत केले, रत्नागिरी केले, पुण्या केले, नाशिक केले, कितले कडेन हांव अशे कार्यक्रम केले. का केले की म्हाका रामायण सांगचे, रामायण कोणाक वचना, सगळ्यांक वतस. होय सांगचे रीत त्या तुमगेल्या युनिक. पण तातूंत संस्कार खंयचो घेवचो हे कोणूय सांगयना. तर फॉर एग्जाम्पल हांव तातूंत एक चित्र अशें आसा की जनकान सीतेक अशें धरला, चेडू सान सीता, तिगेल्या हातान भितर तागेलें बोट आसा आनी तागेलें बॉडी लँग्वेज पळयतरी मातृत्व जें आसता तें जनकार सीतेक दिलां. आमकां वालील बायलेल नांव गत आसा, आमकां सुग्रीवाल बायलेल नांव गत आसा, रावणाल पत्नील नांव वता, चारय भावंडाल पत्नील नांव वता आसा, दशरथाल तिन्नी राण्याल नांव वता, जनकाल बायलेच्या किंवा सीतेला आम्हाला नांव किती जाणांक वता आसा. पण तिगेलो तितलो उल्लेख होयना. पण ती जी सुनयना आशिल्ली ती पशी जनकान एक गाती कोशितान मेळ्ळेले चेडू घरकड हाडून राजकन्याचो दर्जो दिला. हो संस्कार व्हड आसा. आमी कसर करता ती ताका तिका सीता, भूमिकन्या, सीता, लक्ष्मी, अरे प्रत्येक स्त्री, प्रत्येक चेल्ली ही भूमिकन्याची आसा, प्रत्येक चेल्ली ही लक्ष्मी आसा. पण आज ही कोयरांत स्त्री अभक इतिहास सोडटा ती. त्या वेळार दिसना हांवें ती भूमिकन्या आसा म्हणून, त्या वेळार आमकां दिसना हांवें की ती लक्ष्मी आसा म्हणून. शीत आसवण दिता न्हू कोयरांत, का तर चल्लू जावका आशिल्लो, चेल्ली जाल्ली म्हणून. म्हळ्यार ही रामायणांत जनकान कितली व्हड काम केल्लें तो संस्कार बगलेन दवरलो आनी आमी आपस स्त्री अर्भक कोयरां उडोवचें सुरू केलें. रामायणांत संस्कार म्हत्वाचो, खाली ताका देव करून पूज करची न्हय. म्हळ्यार हे 2 भावान सदांची रामाल देवा फुड्यान पूज करची आनी मागीर म्हणचे की अन्ना लास्तीची जी वांट जालो तातूंत चड ताक गेलो, आज कोर्टां भितर मेगेल जय जावो, राम वयर बसून रडता बसतलो, हांव केल्लें कसलें आनी कसलें मेगेल पूज करून करतात कसलें. म्हणजे संस्कार म्हत्वाचे आसा. ह्याचे खातीर आमगेल्यान इतिहासाची व्याख्या कसली आसा की धर्मार्थ काममोक्षाणाम उपदेश समन्वितन पूर्ववृत्त कथावृत्तम इतिहास प्रचक्षते. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हा जो उपदेश समन्वितम, उपदेश करचे खातीर आहे पूर्ववृत्त कथावृत्त, म्हळ्यार फुडें अशें अशी जाल्लेलें आहे हे इतिहास. इतिहास म्हळ्यार अशी जाल्लेलें आहे म्हणून. सर आमी कार्यक्रमाचे एग्जामान तूं पास जावचे खातीर इतिहास अभ्यास करतात, संस्कारा खातीर करतात. ते हे संस्कार कलेच्या माध्यमांतून जना भितर संक्रमित जावपा ह्या उद्देशान हांव सध्या पेंटींग करता आसता. सर आमी कार्यक्रमाच्या अखेर येता आसाची हे कार्यक्रम पळयता जाल्यार युथांक तांकां हे फिल्डांत कसलेपणी कोरका आमगे GSP समुदाय आशिल्ले चेडवांक कसले एक मेसेज ना टिप्स ना संदेश दिता. जात कसं गो तशें
एक वर्ष भर अभ्यास करचो, परीक्षा जाली की रिजल्ट घेवचो, मागीर मुखावेल्या क्लासा बसचें. अशें आर्टां भितर आसना. आर्टां भितर पॅशन जावका. तुम्ही अभ्यास करताची, तुम्ही सर्वीस करचे खातीर करता ती सकड कराची. पुरुषा तो इम्पॉर्टंट असो. ग्रस्त धर्म येताना तुमकां तुमगेले पांयार राबोवचें येवका, ताचे खातीर तुमी सकड करका. पूण खंयची की तुमगेले मना भितर अशी एक कसं म्हणटा ती कप्पा म्हणटा ते आमी मराठीन, हिंदीन कसं म्हणटा ते सॉकेट. त्या सॉकेटां भितर एक अशी एक तुमी आराधना दवरका की जे तुमकां आनंद दितलो तशीच ते दुसऱ्याक आनंद दितलो. आनी तातूंत कसलेय रिटर्नची अपेक्षा दवरनाकाची. अशें कसलेंय पूण तुमगेल्या मनाक दवरका. आनी तें जें आसना तें तुमगेल्या सकड कामाक एनर्जी दिता. एनर्जी खाली रिटर्न मेळटरी मेळटा ती एनर्जी न्हय, तें करचे खातीर जे प्रोत्साहन मेळटा पळय तुमगेल्या मनांतल्यान तें इम्पॉर्टंट आसा. आनी तें जाता दिसना. आमची गेल मस्तू जेन्ना पळयता हांव की एक तर आमचे गेल्यान उलयता ती, नातल्यार सिधा हिंदीन उलयता ती, नातल्यार सिधा इंग्लिशीन उलयता ती. अरे प्रयत्न कराच ना. एक खाली एक निश्चय करचो की आतां फाय दाखोवन खंयचेय सेलेब्रेशन आसतना हांव हॅप्पी गणेश चतुर्थी म्हणा, हॅप्पी दिवाळी म्हणा, हांव हॅप्पी गुरुपौर्णिमा म्हणा, शुभाशयगळ म्हणटा, शुभेच्छा म्हणटा, आनंद येवची म्हणटा, पूण हॅप्पी वर्ड यूज करना. आमी केन्नाय मेरी क्रिसमस म्हणटा ती, त्या वेळेस हॅप्पी क्रिसमस केन्नाय म्हणा ती. आमगेल्या मुस्लीम दोस्तांकय आमी ईद मुबारक म्हणटा ती, हॅप्पी ईद म्हणा ती. आमी दिवाळी आनी बाकी सेलेब्रेशन आमकां आमी हॅप्पी लावन घेता ती. कित्याक कळना. फॅशनच चंदाई दाखोवचे खातीर आसा की चंद जावचे खातीर आसा हाचो विचार करता. ते पिंदल कपडे घालतना केन्नाय विचार करना ती. आज फॅशन करचे कोणय पण फॅशन करता. अरे तुमकां देवान दिला ना खंयची लायक करता आनी खंयची लायक ना म्हणून, पूण आमी करता वता ती. हे आयची यूथ आसा पळय हो विचार करना की आमगेले संस्कृतीन कसकसल आसा म्हणून. आमकां कुंकूम लावची लज्ज करता आसा. आमगेल्या ती एक शेफाली वैद्य म्हणून आसा तीन म्हळ्यार विदाउट बिंदी खंयचे आमी प्रॉडक्ट घेना. नो बिंदी नो बिझनेस. नो बिझनेस. कित्याक आमी करनाची आनी कोण करचें. हो सकड विचार म्हळ्यार आर्ट हें संस्कृतीचें प्रक्षेपण जावन सकड समाजा भितर कायमस्वरुपी आसता. म्हणून आर्ट दवरून दवरता. म्हणून आर्टा खातीर थोडो समय दिवका. शेनवार आनी आयतार म्हणलें की मॉला वचचें किंवा फिल्मां वचचें. कधी तरी एक फावटी म्युजियमा वचून पळयाचें. कितली की जेन्ना हांव पळयलें ती की आज दिल्लींत आसा ती, पण एक अक्षरधाम पळयलें. इतली वर्स जालें. वीच इज द गिनीज वर्ल्ड बुकां भितर अक्षरधामाचो फर्स्ट नंबर आसा. द बिगेस्ट हिंदू टेंपल म्हणून. ताजी तुमी चोडयलें. ताजें हांव ड्रॉइंग्स आनी केलें. म्हळ्यार हांव म्हणजे कळ्ळें तुमकां इत्यावच का म्हणून नाही नाही ते कोणकी कसं की अरे कोणकी कसं आमगेले ना पुराय. हां वैष्णव तांणी रामानुजाचार्य रामानंद स्वामी वैष्णव आशिल्ले आनी ते स्वामीनारायण भगवानाचो जन्म जालो अयोध्ये लागीं छपैया गांवांत. थंय दाखोवन 1 वर्सार तो घर सोडून सगळे भारत भोंवून गुजरातांत येवन स्थायन जावन रामानंद शिष्य जालो आनी ताजे मागीर स्वामीनारायण संप्रदाय स्थापन जालो. वैष्णव संप्रदाय आसा पूण आमी वचना ते. करेक्ट. आयच्या हे इतलो वेळू जाल्यार लायक संदर्शनाच्या मिगेल्या प्रकार प्रति वाक्य पद्मश्री वासुदेव कामत मामान कसा म्हणला तांत एक वाक्यान तितलें मौल्य आसा तें आमी अर्थ करून घेतल्यार भोवशा ह्या संदर्शनाचें एक सार्थकत म्हण येता. तांणी भोवशा बॉम्बे आसल्यार इतल्या वेळ तांकां उलोवच्या कोणी सोडता आशिल्लें की ना की तितली कार्यक्रमां तांणी बिजी आसताची. कारकळांत आयिल्ले निमित्त आमगेलो वाटतं थोडे वेळ तांकां उलोवंक आसलें एक टायम मेळ्ळा आनी आमकां त्या एक अवकाश मेळ्ळा आनी तांगेलो उलोवच्याक एक भाग्य मेळ्ळेलें आसा. पद्मश्री वासुदेव कामत मामाक देवाले स्वाम्याले आशिर्वाद नित्य निरंतर असो
आनी त्यांनी वर्सभर कितली की वर्स आमगेल कतेरी आमगेल समाजा कतेरी ह्या कले कतेरी आनी कला सरस्वती कतेरी हें आराधना म्हणत स्याव म्हणत ना खंयचे एक घेवेत ಒಟ್ಟು ತನ್ನಿ ಕೊರ್ಚೆ ತಪ್ಪಸ್ಪಳ त्या नित्य निरंतर असो म्हण सांगताची इतले वेळ आमगे उलल कसरी पद्मश्री वास्तव कामत मामाक सगळे यूथ ऑफ GSP पंगड आणि सगळे आमगे वीक्षक ಬಳಗತರ್ಪೆನ अनंत धन्यवाद नमस्कार कामत नमस्कार धन्यवाद थँक्यू मुखारी अनेक विशेष संदर्शनांत तापास मेळ्या तैन ताई सगळ्यांकय देव बरें करो सर्वे जना सुखिनो भवंतु